महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. प्रचारासाठी अखेरचे 4 दिवस जे आहेत ते शिल्लक आहेत आणि अशामध्ये आता पुण्यातील जे 8 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, या मतदारसंघांमध्ये नेमकी सद्यस्थिती काय आहे आणि मतदारसंघातील समीकरणं कशी आहेत, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुजित तांबडे सर. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. पुण्यातले मतदारसंघांवर बोलत असताना अर्थातच आपण सुरुवात करूयात कसबा पेठ मतदारसंघापासून. पुण्याचं ग्रामदैवत या मतदारसंघामध्ये आहे. भाजपचा बालेकिल्ला अशी एकेकाळी याची ओळख होती, जो आता काँग्रेस पक्षाकडे आहे. आता काय सद्यस्थिती आहे? कसब्या संदर्भात विचार केला तर पोटनिवडणुकीतील असलेली स्थिती आणि आत्ताची याच्यात थोडा फरक पडला आहे. त्याचं कारण असं आहे की कसब्यामध्ये सगळ्यात मोठं काँग्रेसचा म्हणजे दोन्ही आत्ताचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर आहेत, ते काँग्रेसचे उमेदवार, त्यांनी पुन्हा त्यांना उमेदवारी दिली. भाजपने देखील हेमंत रासने यांना परत उमेदवारी दिली. त्यामुळं पुन्हा एकदा जी पोटनिवडणुकीत जी स्थिती होती तीच निवडणुकीचे चित्र असणार आहे. परंतु काँग्रेसच्या दृष्टीने एक थोडी डोकेदुखी झाली, ते म्हणजे काँग्रेसमध्ये इथे बंडखोरी झालेली आहे. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी इथं अपक्ष उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला. त्याचा एक थोडासा फटका हा काँग्रेसला मिळणार आहे. दुसरं अजून एक आहे ते म्हणजे मनसेने इथे गणेश भोकरे यांना जी उमेदवारी दिली, त्याच्यामुळे परत एकदा म्हणजे इथं काँग्रेसपुढेच पुन्हा एक आव्हान उभं राहिलं. त्याचं कारण असं आहे की भोकरे हे परत म्हणजे धंगेकर यांचे काही काळचे असलेले कार्यकर्ते किंवा मित्र आहेत. त्याच्यामुळं त्यांचे काही मतदार जे आहेत ते समान असतील, तर थोडंसं मतविभागणीचा जो फटका आहे तो काँग्रेसला बसेल अशी स्थिती आता दिसते. भाजपच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर हेमंत रासने यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्याच्यामुळे दोन्ही इथं एकंदरीत एक विचारसरणी दिसते की त्यांच्याविषयी मागच्या वेळेला जी एक नाराजी होती की त्यांना ती उमेदवारी दिली, त्याच्यामुळे बापट कुटुंबीय असतील किंवा टिळक या दोघांच्या का कुटुंबांपैकी कुणाला तरी एकाला उमेदवारी द्यायला हवी होती, हा कल मागच्या वेळेला होता आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांना पराभव पत्करावा लागला. बाकी अनेकही कारणं होती, त्यातलं हे एक कारण होतं. आता देखील उघडपणे असं काही कोणी बोलताना दिसत नाही, ही त्यांची जमेची बाजू आहे. परंतु असं एकंदरीत चित्र दिसतं की भाजपमध्ये रासने यांची उमेदवारीला जसा एक पद्धतीने विरोध अंतर्गत आहे, ते अंतर्गत आता उघडं बोलत नाही आहेत. परंतु ते काय होणार आहे हे काहीच आता समजण्याचं नाही. त्यामुळे मतदानाच्या वेळेलाच कळेल की प्रत्यक्षामध्ये काय झालं. त्यामुळं एकंदरीत इथं आत्ता जी स्थिती आहे ती दुरंगीच होईल. गणेश भोकरेंचा तसा इतका फारसा प्रभाव किंवा त्यांचा मतविभागणीचा फटका फारसा काही बसेल असं वाटत नाही, कारण त्याचा एक मर्यादित असलेला संपर्क जो आहे तो त्यांच्या भागापुरता मर्यादित आहे. कमल व्यवहारांच्या संदर्भात विचार केला तर त्यांनी जरी बंडखोरी केली असेल तरी ते किती मतं घेणार, कारण तर मागच्या 2 टर्म म्हणजे गेली 10 वर्ष त्या नगरसेविका नाही आहेत. मग अशा वेळेला त्यांचा असलेला जनसंपर्क थोडा नाही म्हटला तरी कमी झाला असेल. त्यामुळं ते आव्हान जरी असलं तरी दुसरं जर धंगेकरांच्या दृष्टीने विचार केला तर ते पक्षापेक्षा म्हणजे त्यांच्यावरती तो काँग्रेस पक्षाकडून पण असा एक टीका केली जाते की ते त्यांचं पक्षापेक्षा त्यांची स्वतंत्र एक निवडणुकीची प्रचाराची एक यंत्रणा आहे आणि त्याच्यामुळं ते काँग्रेसचे जरी असले तरी त्यांच्या स्वतःच्या यंत्रणेवर इतका विश्वास असतो. त्याच्यामुळं याचा त्यांना कितपत म्हणजे ते सगळं ते कमी करण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे आणि त्यांची प्रचाराची पद्धत एक वेगळी आहे. आणि एक त्यांचा अजून प्लस पॉईंट म्हटला तर काय होईल तर ते कुठेही म्हणजे जनमानसामध्ये रस्त्यावर गळीगोळात गाडीवरती कुठेही फिरताना दिसतील, तर ते जे त्यांचा संपर्क आहे त्याचा त्यांना फायदा कायम होत आला, जो पोटनिवडणूक दिसला किंवा मागच्या असलेल्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये जेव्हा त्यांनी लढवल्या त्यातही दिसतात. त्यामुळे एकंदरीत चित्र इथं तिरंगी असं वाटत होतं, परंतु ती दुरंगीच होईल. रासने विरुद्ध धंगेकर अशीच आहे, परंतु थोडं 50-50% अशा प्रकारे ही स्थिती कसब्याची आहे. सर, आता आपण कोथरूड मतदारसंघाविषयी बोलूयात, जो अगोदर शिवसेना आणि नंतर 2 टर्म भाजपाकडे राहिलेला मतदारसंघ आहे. आता पुन्हा कोथरूडमध्येही मनसेने आपला कॅन्डिडेट दिलेला आहे. तर कोथरूडमधली समीकरणं कशी असतील? कोथरूडमध्ये मागच्या वेळेच्या जी निवडणूक आहे त्यावेळेचं वातावरणाने आत्ता खूप फरक पडला आहे. मागच्या वेळेला काय झालं होतं की मेधा कुलकर्णी या इच्छुक होत्या, त्यांना उमेदवारी नाकारलेली, ऐन वेळेला चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. त्याचं काहीतरी होईल, फटका बसेल अशी स्थिती काहीतरी वाटत होती. परंतु तसं काही झालं नाही किंवा काही घडलं नाही. हां, साहजिकच आहे. जो मताधिक्य जे होते ते पाटील यांचं कमी होतं, परंतु त्यांचा विजय झाला होता. आत्ताची स्थिती फार वेगळी आहे. आता थोडं पाटील यांचं पारडं जड झालं असं म्हणावं लागेल. कारण तसं वातावरण काय राहिलं नाही. त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये जो संपर्क आहे तो खूप वाढवला त्या भागामध्ये आणि त्यामुळे ती जी स्थिती होती की बाहेरचा उमेदवार आलेला आहे, तर ते चित्र काय आता भाजपमधलं किंवा आणि भाजपमधलं अंतर्गत जो नाराजी होती ती पण आता त्यांची बऱ्यापैकी दूर झाली. दुसरं महत्त्वाचे म्हणजे खासदार मुरलीधर मोहोळ
हे देखील त्याच प्रभागातले आहेत किंवा त्याच मतदारसंघातले आहेत. त्यांचा त्यांना परत फायदा होणार आहे. मेधा कुलकर्णी पण म्हणजे 2-2 खासदार झाले, दोघांनाही खासदारकी मिळाले आणि त्याच्यामुळे आता पाटील यांना भाजपच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचे असलेली जी नाराजी होती त्याचा काही फटका बसण्याचं काही कारण नाही. त्यामुळे ही त्यांच्या दृष्टीने पक्षांतर्गत ही जमेची बाजू म्हणता येईल. दुसरं म्हणजे इथं आता दुसरे जे उमेदवार जे 2 आहेत त्यामध्ये माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आहेत, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आहेत. आता महाविकास आघाडीने फक्त ही एकच जागा शिवसेनेकडे दिलेली आहे. चंद्रकांत मोकाटे हे देखील जुने तिथले असलेले किंवा कोथरूड गावठाणापासून संपर्क असणारे एक जुने कार्यकर्ते आहेत आणि शिवसेनेपासून त्यांचं काम आहे. कोथरूड हा जो मतदारसंघ 2009ला पहिल्यांदा शिवाजीनगरचं विभाजन करून नवीन हा मतदारसंघ जेव्हा 2009ला झाला तेव्हा पहिल्यांदा मोकाटे हे कोथरूडमधून निवडून आलेत. त्यामुळे कोथरूडचे ते पहिले आमदार आहेत. नंतरच्या काळात त्यांनी काही तसे निवडणूक लढवली नसली तरी पण त्यांचा एक संपर्क आहे. कारण तिथले जे मूळ असलेले जे तिथले कोथरूडकर आहेत त्यांचा त्यांच्याशी संपर्क आहे. हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. त्याच्यामुळं मोकाटे ही एक लढत मोकाटे आणि पाटील यांच्यात एक प्रमुख लढत होईल असं चित्र आहे. मनसेने किशोर शिंदे यांनाही चौथ्यांदा उमेदवारी दिली. याच्या आधी 3 वेळा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. परंतु तिन्ही वेळेला त्यांना तेवढं यश काय जे मिळालेलं नाही आणि असं परत आहे की त्यांचा प्रभाव कमी कमी होत गेला आहे. तो कसा गेला तर 2009ला जी मनसेची जी लाट होती त्यामुळे त्यांनी त्यावेळेला मोकाटे आणि शिंदे यांच्यात लढत झाली होती आणि ती खूप अशी घासून झाली होती असं म्हणून आटेताटीचा सामना झाला होता. पण नंतरच्या सगळ्या ज्या इलेक्शन आहेत 2014ला जर आपण पाहिलं तर परत एकदा त्यांना उमेदवारी दिली तर त्यांचं असलेलं मतांचं प्रमाण कमी होत गेलं. 2019ला पण ती स्थिती झाली आणि त्या दरम्यानच्या काळात जे 2017ला महापालिकेच्या इलेक्शन झाल्या त्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये किशोर शिंदे यांचा पराभव झाला. म्हणजे त्यांचा तो एक प्रचाराचा भाग आहे की जे महापालिकेत पण निवडून येऊ शकत नाहीत तर आता आमदारकी कसा. त्यामुळे त्यांचा प्रभाव कोथरूडमध्ये काय फारसा आता पडेल असं चित्र नाही. त्यामुळे जे तिरंगीचं चित्र पण असं वाटत होतं की लढेल, परंतु एकंदरीत स्थिती असं दिसते की ती मोकाटे आणि पाटील यांच्यातच लढत होईल असं एकंदरीत कोथरूडचं चित्र आहे. सर आता जर आपण पर्वतीमध्ये गेलो तर पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात पक्षांतर्गतही अनेक इच्छुक होते. ज्यांना खरं तर क्षमवण्यामध्ये भाजपला यश आलं. मात्र तशी स्थिती महाविकास आघाडीच्या बाबतीत पाहायला मिळत नाही. म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाने अश्विनी कदमांना उमेदवारी दिली तर इकडे आबा बागुलांनी बंडखोरी केली. तर या सगळ्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल कारण महायुतीसाठी काय स्थिती असेल? पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ या चौथ्यांदा आमदारकीसाठी निवडणूक लढवतात. सुरुवातीच्या काळात श्रीनाथ भीमाले हे इच्छुक होते आणि त्याच्यामुळं कोणाला उमेदवारी द्यायची इथपासून नाराजी महाविकास आघाडीमध्ये भाजपच्या अंतर्गत होती. परंतु नंतर भाजपच्या असलेल्या जे काही सगळे ज्येष्ठ नेत्यांनी बोलल्यानंतर भीमाले यांनी माघारी घेतली दिसते आणि त्याच्यामुळं चौथ्यांदा परत एकदा माधुरी मिसाळ या निवडणुकीतील लढवत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अशी स्थिती झालेली आहे की अश्विनी कदम यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी दिली, परंतु काँग्रेसच्या आबा बागुल यांनी जी बंडखोरी केली आहे त्याचा नकळत का होईना या महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण तो जो मतदार आहे म्हणजे अश्विनी कदम यांचा असलेला नगरसेवक म्हणून नगरसेविका असलेला तो त्यांचा प्रभाग आणि आबा बागुल यांचा हा जवळजवळचाच आहे. म्हणजे तोच भाग असा जवळचा आहे आणि त्याच्यामुळे ती मतविभागणी जी आहे ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्वतीमध्ये स्थिती अशी आहे की माधुरी मिसाळ म्हणजे पक्षांतर्गत असलेली नाराजी भाजपला रोखण्यामध्ये यश आलं आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला ते करता आलं नाही. त्याच्यामुळं ते मतविभागणी जी आहे ती कुठेतरी पर्वतीमध्ये होताना दिसेल आणि त्याच्यामुळं इथं जी निवडणूक आहे ती थोडी तिरंगी होईल अशा प्रकारची. कारण आबा बागुल नाही म्हटलं तरी खूप जुने असलेले काँग्रेसचे असलेले म्हणजे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. ते 3-4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि अशा वेळेला त्यांचा संपर्क आहे तिथे आणि ते इच्छुक होते त्यावेळेला. परंतु त्यांना म्हणजे ही जागा जी होती ती जी राष्ट्रवादीकडे गेल्यामुळं त्यांना ते तिकीट नाकारलं, पण त्यांनी बंडखोरी केली. त्यामुळे त्यांचा नकळत प्रभाव होईल म्हणून इथं तिरंगी चित्र एकंदरीत पर्वतीमध्ये होईल असं दिसते प्राथमिक. शिवाजीनगरमध्ये जर सर आपण बघितलं तर शिवाजीनगरमध्ये शिवसेनेचीही तेवढी ताकद आहे. विनायक निमन इथे आमदार होते, त्यानंतर विजयराव काळे आणि आता सिद्धार्थ शिरोळे. पुन्हा भाजपने सिद्धार्थ शिरोळेंना उमेदवारी दिली. शिवाजीनगरमधूनही मधुकर मुसळे असतील किंवा संदीप काळे असतील प्रमुख भाजपामधून इच्छुक होते, ज्यांना खरं तर क्षमवण्यामध्ये जे पर्वतीत झालं तेच शिवाजीनगरमध्ये झालं. भाजपने यांचं बंड क्षमवलं. मात्र शिवाजीनगरमध्ये काँग्रेसमधूनच मनीष आनंद यांनी बंडखोरी केली. तर याचा काही फटका बसेल? काँग्रेसला शिवाजीनगर हा असा आहे की आत्तापर्यंत जर निकाल जर पाहिले ना आपण
तर कायम तो म्हणजे भाजप आणि काँग्रेस यांनाच यश मिळत आलेलं आहे. परंतु आता यावेळची स्थिती होती की मागच्या इलेक्शनमध्ये फारच कमी म्हणजे अगदी 3-3.5 हजार मताधिक्यांनीच सिद्धार्थ शिरोळे हे निवडून आले होते. तेव्हा दत्ता भैरट त्यावेळेला उमेदवार होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारची लढत दिली होती. यावेळेला पण असं झालं की यावेळेची निवडणुकीच्यामध्ये भैरट यांनाच परत एकदा उमेदवारी काँग्रेसने दिली, परंतु दरम्यानच्या काळामध्ये खूप बदल झाले होते. काँग्रेसमध्ये इथं जी बंडखोरी झालेली आहे त्याचा फटका सरळ काँग्रेसला पडणार आहे असं एकंदरीत आता दिसतंय. त्याचं कारण की हा मतदारसंघ काँग्रेसलाही मानणार आहे. म्हणजे इथे विनायक निमन हे शिवसेनेकडून पण आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि जेव्हा त्यांनी पक्षांतर केलं तेव्हा ते काँग्रेसकडून पण निवडून आलेले आहेत. येथला असलेले जे काही आमदारकीचं आत्तापर्यंत निवडणुकी पाहिले की पहिल्या निवडणुकीपासूनही काही कधी काँग्रेस तर कधी शिवसेना. म्हणजे जेव्हा शिवाजीनगर आणि कोथरूड एकत्र होते त्यावेळेला तो महायुती जेव्हा होती त्यावेळेला ते शशिकांत सुतार इथून निवडून यायचे. कारण शिवसेनाचा नाही म्हटलं तर तिथे प्रभाव थोडासा होता. तर एकंदरीत तिथं आत्ताची स्थिती अशी आहे की मनीष आनंद यांनी जी अपेक्षा उमेदवारी लढवलेली आहे त्याचा फटका काँग्रेसला नक्कीच बसणार आहे. दुसरं असं आहे की दत्ता भैरट यांना उमेदवारी का नको असं मनीष आनंद यांचं म्हणणं काय त्याच्यावरती होतं की त्यांचा संपर्क कमी झाला. तो असा की 2017च्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या दत्ता भैरट हे यांचा पराभव झाला आहे. त्याच्या आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिलं त्यावेळेला त्यांचा चांगला संपर्क असल्यामुळे साहजिक आहे ते चांगली लढत झाली. पण नंतरच्या काळात ते महापालिकेला परत निवडून आले नाही. जे कोथरूडला किशोर शिंदेच्या बाबतीत झालं ते इथं यांचं झालं आणि मग मधल्या काळामध्ये त्यांचा संपर्क नाही आहे म्हणून मला द्या असं. कारण मनीष आनंद हे कॅन्टोन्मेंट भाग जो आहे खडकी या भागात त्यांचं संपर्क आहे आणि खडकीच्या ह्या भागामध्ये त्यांचं चांगलं म्हणजे प्रभुत्व आहे आणि शिवाय ते तिथे बोर्डाचे उपाध्यक्ष पण होते. त्यांच्या ज्या पत्नी आहेत पूजा आनंद या काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष आहेत आणि त्यामुळं त्यांचं म्हणणं होतं की महिलांशी माझा चांगला संपर्क आहे आणि त्याचा बेनिफिट मिळेल म्हणून ती स्थिती होती. परंतु इथं पण आता अशी स्थिती आहे की एकंदरीत परत काँग्रेसची मतविभागणी होणार आणि इथं तिरंगीच आपल्याला लढत पाहायला दिसणार आहे शिवाजीनगरमध्ये. तर आता आपण जाऊयात वडगाव शहरी मतदारसंघात, जो खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा मतदारसंघ, अगदी पोर्शे कार अपघातापासून आहे. त्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये आधी राष्ट्रवादी, नंतर भाजप आणि नंतर राष्ट्रवादी अशी ती लढत झाली. आता पुन्हा राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरेंना उमेदवारी मिळाली आहे. तिकडे जगदीश मुळीक इच्छुक होते, ज्यांना विधान परिषदेचा शब्द दिला गेला. आणि इकडे पुन्हा बापूराव पठार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली. कशी स्थिती असेल वडगाव शहरीमधली? वडगाव शहरीमध्ये मागच्या त्या कल्याणनगरमध्ये झालेला पोर्शे अपघात प्रकरणानंतर हा मतदारसंघ खरा चर्चेत आला. तोपर्यंत फारशी काय अशी चर्चा नव्हती. पण आता एक लक्षात की आपण जेव्हा विचारतो की अपघात प्रकरणाचे काय परिणाम झाले सगळ्या म्हणजे शहरात तर झाले, राज्यात झाले, ते पडसाद जे सगळे उमटले त्याचा इथल्या मतदारांशी स्थानिक मतदारांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे हा निवडणुकाचा जरी मुद्दा झाला की हे म्हणजे त्यांच्यावर जो आरोप टिंगरेंवरती केला जातो की त्यांनी त्या आरोपींना काय पाठिंबा किंवा सहकार्य केलं वगैरे, तर याचा स्थानिक मतदारांचा तसा काही इफेक्ट होत नाही. होईल थोडाफार त्यांची जी काय ज्याला आपण म्हणतो व्यक्तिमत्वाचं ते काही त्याला फरक पडतो तो पडेल. पण स्थानिक प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे इथं जर आता लढत जर पाहिली तर दुसरं की आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे जगदीश मुळीक यांची ते नाराजी दूर करण्यात जे यश आलेलं आहे म्हणजे भाजपने त्यांना थांबवलं आहे, त्यांना शब्द दिला असेल वगैरे, तर त्याच्यामुळं काय झालं आता ते एकत्र फिरत आहेत. जे मागच्या इलेक्शनमध्ये दोघांच्यामुळे थोड्या मतांनीच मुळीक यांचा पराभव झाला होता. परंतु इथे मात्र अशी स्थिती दिसते की इथं आता भाजपकडून त्यांचं काम केलं जायला लागलं ही त्यांची जमेची बाजू झालेली. दुसरीकडे बापू पठारे यांना राष्ट्रवादीने जो शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी दिली आहे तर ते माजी आमदार आहेत, ते स्थायी समितीचे माझे अध्यक्ष आहेत, नगरसेवक म्हणून काम केलं आहे. परंतु त्यांचं असं आहे आता की आत्तापर्यंत ते निवडणुकी इथे जाण्यापूर्वी ते भाजपमध्ये काम करत होते आणि त्याच्यामध्ये ती एक थोडी नाराजी जी आहे ती तिथे होईल. त्यामुळे इथं जो असं म्हणतो की ते कल्याणनगरमधलं अपघात प्रकरण जे आहे याच्यावरती निवडणूक होण्यापेक्षा तिथले स्थानिक प्रश्न वेगळे आहेत. ते स्थानिक प्रश्न तिथला पाणी प्रश्न आहे, टँकरचा होणारा वापर याच्यावरती आहे. ते मतदार जे आहेत आपण तिथे मतदार जे नसतील त्यांना तो प्रकरण चर्चेत येईल असं वाटतंय. प्रत्यक्षात तिथला प्रश्न आहे पाणी प्रश्न मोठा. तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे विकास झालेला आहे, खूप मोठ्या स्कीम आलेल्या आहेत. त्यामुळे तिथं बाहेरचा उमेदवार खूप आहे. तर बाहेरचा उमेदवार हा एक प्लस पॉईंट काय, तिथे बाहेरचा उमेदवार हा साधारणतः भाजप बहुल असतो आणि तो अंदाज आणि त्याचं काय तिथं IT सिटी पण काही कंपन्या आलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा नकळत फायदा हा टिंगरेंना होताना दिसेल. त्या तुलनेत बापू पठारे यांचं ते सगळं जे आहे जे काही भिस्त असेल ती तिथला स्थानिक जो गाव वगैरे जो भाग आहे
त्या मतदारांवरती. त्यामुळे इथं सरळ लढत आहे. फक्त टिंगरेंच्या दृष्टीने प्लस पॉईंट काय आहे तर त्यांना भाजपची आता कुठेतरी साथ मिळते. अर्थात ती मनापासून आहे की नाही ते निकालानंतरच आपल्याला दिसेल. सर आता पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये जर आपण बोललो तर रमेश बागवेंना पुन्हा काँग्रेसने तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. 14 पासून रमेश बागवे आणि कांबळे बंधू यांचीच लढत होताना पाहायला मिळते. अगोदर दिलीप कांबळे, नंतर सुनील कांबळे आणि आता पुन्हा सुनील कांबळेंबरोबर राखीव मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघामधली कशी समीकरण आहेत, आत्ता काय स्थिती आहे? तर हा मतदारसंघ जो आहे ना तो राखीव आहे. आता इथे बागवे आणि कांबळे यांच्यात कायम लढत होत आलेली आहे. आता थोडी परिस्थिती बदलली म्हणजे एकत्रित चित्र त्या मतदारसंघाचं बदललेलं दिसतं. ते बदललेलं असं आहे की कांबळे म्हणजे आता इथं पुण्यातल्या सगळ्या मतदारसंघातले जे उमेदवार होती त्यांची उमेदवारी जाहीर केली भाजपने. सुनील कांबळेंची शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर करत नव्हते. आता याचा एक मतदारामध्ये एक वेगळा मेसेज गेला की आता विद्यमान आमदार आहेत. तरी देखील त्यांना उमेदवारी लगेच का दिली जात नाहीये? तर त्याचा मेसेज गेला. मग मग तो जो आहे त्याचा कुठेतरी परिणाम होतो. तो कारण काय? त्यांना का थांबवलं होतं? मग हा एक विषय. दुसरं म्हणजे सुनील कांबळेंच्या बाबतीत मागच्या काही घटना घडल्या. ते वादग्रस्त चर्चेत आले आणि ते आता तिथं प्रचारात आता हे मुद्दे सारखे येत आहेत. मग काय काय त्या पोलिसाला कानशिलात मारली काय? किंवा महिला काय अधिकाऱ्याला काय बोललं काय? ते काय ते वैयक्तिक त्यांचे असलेले प्रश्न. परंतु हे आता चर्चेत प्रचारात येतात आणि असं दाखवलं जातंय की असा आमदार हवा आहे का? मग हा त्यांचा प्रचाराचा मुद्दा आहे. बागवेंच्या दृष्टीने आता विचार करता गेला तर बागवेंच्या पण संदर्भात म्हणजे त्यावेळेला थोडं काही प्रमाणात काँग्रेसचं होतं की काही उमेदवारी बाहेरून दुसरा द्यावा अशी काँग्रेसमध्ये चाललं होतं. कारण ते जुने आहेत तिथले. म्हणजे ज्यांनी नगरसेवकपासून स्टँडिंग कमिटी, सभागृह नेता असे सगळे पदावरती काम केले. त्यामुळं त्यांचा प्रभाव इथं आहेच आणि त्यांचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि म्हणून त्यांचं म्हणजे इथं आता जर चित्र पाहिलं तर परत एकदा दोघांमध्येच ती लढत होणार आहे आणि ती लढत होत असताना वंचितने पण इथं उमेदवारी दिलेला आहे. वंचित कारण हा जो राखीव मतदारसंघ आहे तिथं वंचितचा काही मतदार आहे पारंपरिक आणि तिथं तो वंचितचा मतदार जे आहेत त्यात ते किती मतदान घेतात. पण दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर इथं जसं अनुसूचित जातीसाठी प्रवर्गासाठी हा राखीव जरी असला तरी इथं मुस्लिम मतदार हे खूप मोठ्या प्रमाणात आणि ते निर्णायक आहे. त्याचं कारण असं की ते आता इथं उमेदवारी जे आपण पाहिली म्हणजे संपूर्ण 8 विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वात जास्त 20 उमेदवार हे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात आहेत आणि विशेष काँग्रेसच्या दृष्टीने म्हणजे किंवा बागवेंच्या दृष्टीने जर कुठला बाजू जमेची असेल तर त्यामध्ये एकही मुस्लिम उमेदवार नाही आणि हा मतदार जो आहे तो कायम काँग्रेसच्या बाजूने राहतो आणि त्याच्यामुळे थोडं पारडं इथं जे आहे ते बागवेंचं जड असेल असं आणि दोघांच्या मध्येच ही लढत असणार आहे. वंचितचा उमेदवार फक्त मतं किती घेतो याच्या अर्थ आहे परंतु ते विभागणी परत साहजिकच आहे की तो एक विशिष्ट समाज असेल त्याच्यामधलंच विभागणी होणार आहे. तो दोन्हीकडे असतो. थोडाफार भाजपमध्ये पण आहे आणि काँग्रेसला मिळतील. त्यामुळं दुसरा मतदार जो आहे की मुस्लिम मतदार हा कोणाच्या पाठीशी राहतो हाही तिथला निर्णायक अशा प्रकारची स्थिती कॅन्टोन्मेंटमध्ये आहे. सर आता आपण बघूया चर्चा करूयात खडकवासला विधानसभा मतदारसंघाची, जो पुणे शहरात आहे आणि लोकसभा निवडणूक म्हटलं की बारामतीची म्हटलं खास करून की खडकवासला चर्चेत येतो. जिथं आत्ता भाजपने पुन्हा भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं सचिन दोडकेंना उमेदवारी दिली आहे. मात्र मनसेने जी रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं काही प्रमाणात या मतदारसंघातली समीकरणं बदलतील अशा चर्चा सध्या होत आहेत. तुमच्या दृष्टीने काय अनालिसिस आहे या मतदारसंघात? खडकवासल्यामध्ये परत एकदा पर्वतीनंतर खडकवासला असा आहे की जिथे चौथ्यांदा भाजपने तोच उमेदवार पुन्हा दिला. त्यामुळे भीमराव तापकीर हे चौथ्यांदा ही निवडणूक इथे लढवत आहेत. भाजपमध्ये असे चर्चा चालू होती की उमेदवार बदलते पण भाजपने आहे त्याच उमेदवारांना तसं ठेवलं त्यामुळे तापकीरांना उमेदवारी मिळाली. थोडा बदल जो झाला तो म्हणजे मनसेचा उमेदवार येईल असं काही कुठे इथे चर्चा काही नव्हती. कारण जे मयुरेश वांजळे यांना मनसेने उमेदवारी दिली त्यांचे वडील म्हणजे रमेश वांजळे हे 2009च्या निवडणुकीमध्ये खडकवासल्यातून निवडून आले होते आणि त्यांचा प्रभाव होताच त्यावेळेला. परंतु त्यांचं अकाली निधन झाल्यानंतर मग हे कुटुंब पण मनसेकडे नव्हतं आणि मग मनसेचाही तिथं काही तसं काहीच काम नव्हतं. 2009च्या नंतर मनसेने तिथं काही केलं आहे उमेदवारी दिली असं पण फारसं नाही. ते फारसं काही तिथं चित्र नव्हतं. परंतु मयुरेश वांजळेंचं नाव आल्यानंतर एक थोडंसं मनसेच्या दृष्टीने इथं चित्र बदललेलं आहे. तिसरं जे मागच्या वेळेला तापकीर विरुद्ध सचिन दोडके अशी इलेक्शन झाली होती आणि फार कमी मतांनी दोडके विजय झाले होते. ती त्यावेळेची स्थिती होती. आता चित्र बदलले.
आता चित्र बदलले म्हणजे काय, तो त्या 5 वर्षामधच्या कालावधीमध्ये परत राष्ट्रवादी त्यावेळेला एक होती. आता परत त्याचे 2 विभाग झाले आहेत. त्यामुळे ती विभागणी, ती जी अजित पवारच्या पक्षांकडे असलेली मतं आहेत, ती परत तापकीरांच्याकडे जातील. शिवाय दुसरीकडे इथं दोडकेंचे आता जे आहे ते त्यांच्यामध्ये परत उमेदवारीसाठी परत खूपच हे होते, इच्छुक होते. तरी दोडकेंवरती दिले त्यांना. मागची इलेक्शन जी आहे त्यावेळेला वांजळे हे दोडकेंच्या म्हणजे बरोबर होते, ती सगळं ते आहे. कारण हे इलेक्शन जे आहे ना खडकवासल्याचं, निम्म मतदार हे ग्रामीण आहेत भागातले आणि निम्म मतदार हे शहरी आहे. सिंहगड रोडचा भाग जो आहे सगळा तो शहरी आहे, तो भाजप कडेचा आहे. मग सिंहगड रोड, आंबेगाव, पठार वगैरे हा जो भाग आहे हा सगळा भाजपचा मानणार आहे. ग्रामीण भागात ते जे आहे तो थोडा राष्ट्रवादीकडे झुकणारा असा आहे. आता इथं दोडकेंची इलेक्शन लढवण्यासाठी कायम त्यांना सहकार्य कोण करायचं, तर वांजळे. आता त्यांच्याच कुटुंबातला उमेदवार असलं म्हणजे काय होणार आहे इथं, तर तिथं मतांची विभागणी होणार आहे. आणि इथं थोडं ग्रामीण भागातला जो मतदार आहे तिथं नातीगोती खूप आहेत. म्हणजे तापकीरांची पण आहेत, वांजळ्यांची पण आहेत आणि दोडकेंची पण आहे. त्यामुळे ते नातेगोतीचं परत विभागणी होणार आहे. याचा नकळत फायदा कुठेतरी भाजपला होताना दिसतो, कारण शहरी मतदार आहे त्यात तर विभागणी फारशी होणार नाही. त्यामुळं एकंदरीत चित्र असं दिसतं की इथं तिरंगी लढत आहे. परंतु जी असं वाटत होतं की एक म्हणजे तापकीर आणि दोडके यांच्यातच लढत होईल, पण मयुरेश वांजळेंच्या आल्यामुळं ते वातावरण सगळं बदललेलं आहे. त्याच्यामुळं असं पण होऊ शकतं की तापकीर विरुद्ध वांजळे अशी इलेक्शन ही होऊ शकते. तापकीर तर असतीलच प्रमुख लढतीमध्ये, परंतु दोडके हे 2 नंबरला असतीलच याची काही खात्री नाही. असे चित्र आता कुठेतरी हे खडकवासल्यात आपल्याला पाहायला मिळते. आता जर आपण शेवटचा मतदारसंघ जो राहिलेला आहे तो हडपसर विधानसभेचा मतदारसंघ, जिथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे चेतन तुपे विद्यमान आमदार आहेत, तिथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होताना आपल्याला पाहायला मिळते. जशी वडगाव शहरीत पाहायला मिळते तशीच हडपसरमध्येही पाहायला मिळते. कसं समीकरण आहे हडपसरचं? हडपसर मतदारसंघाचं जर चित्र पाहिलं ना आपण, तर कायम हा मतदारसंघ राष्ट्रवादीला यश मिळवून देणार आहे. आता 2 झालेत त्याचे विभागणी, त्या साहजिकच आहे. तुपे आणि प्रसाद जगताप हे दोघांच्यामध्ये जे विभागणी आहेत. पण तिसरा पण उमेदवार महत्त्वाचा आहे, मनसे. मनसेने पण शहराध्यक्ष साईनाथ बाबरान यांना उमेदवारी दिली. हाही त्यातला हे आहे. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाची तिथं बंडखोरी झालेली आहे. तिथं शिवसेनेचे जे गंगाधर बधे यांनी जी उमेदवारी दिली आहे, त्याच्यामुळं त्याचं नकळत का होईना, तर थोडासा फटका जो आहे तो बसेल. कारण इथं फार विभागणी होणार आहे, मतविभागणी. कारण हे सगळेजण जे आहेत ना, काही जण एकत्र होते. पण इथला महत्त्वाचा भाग काय, तर योगेश टिळेकर जे माजी आमदार आहेत त्यांना पुन्हा आमदारकी दिली. परिषदेवरती त्यांची नेमणूक केली. आता त्यांची नाराजी दूर झाली आणि त्याच्यामुळं कायम तुपे विरुद्ध टिळेकर अशी जी निवडणूक असायची, तर टिळेकर आता त्यांच्याबरोबर फिरतात. त्याच्यामुळं ते त्यांच्या दृष्टीने फायद्याचं आहे. पण जगतापांचं प्लस पॉईंट काय किंवा त्यांच्या दृष्टीने पाहतात, तर त्यांचं जनमानसातली जी प्रतिमा आहे, एक साधा माणूस कुठेही, जसं आपण कसब्यामध्ये म्हणतो की दंगेकर जशी जी त्यांची एक इमेज आहे की कुठेही असतील, कोणाकडेही जातील, तशी जगतापांची आहे. त्यामुळे ते त्यांच्या दृष्टीने प्लस पॉईंट आहे. बाबरांचं जे आहे ते त्यांचा ठरलेला कोंढवा आणि त्यांचा मतदारसंघ जो जे नगरसेवक म्हणून ज्यांचा जो प्रभाग आहे तेवढा पुरताच आहे. पण तिथं मुस्लिम मतदार भरपूर आहे. त्यामुळे मुस्लिम मतदारांचं काय निर्णय, तर तो साधारणतः आता असे एक बोललं जातं की चेतन तुपे इकडे अजित पवारांच्याकडे आल्यामुळं अशी सांगितलं जातं की साहजिक आहे, तो त्यांना मत देणं म्हणजे भाजपला देणं, असं त्या समाजामध्ये एक मेसेज गेलेला आहे. त्यामुळे तो मतदार परत इकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लढत जी आहे ती तुपे आणि जगताप यांच्यातच होणार आहे आणि ती खूप अतिलढतीची असणार आहे. दुसरा आहे त्याच्यामध्ये एक सामाजिक दृष्टीने आपण जर विचार केला तर तिथं कायम तिथं एक मतदारसंघामध्ये एक जो आता असतो तो म्हणजे माळे आणि मराठा, तो आहे. ते मतदार तिथे असतं आणि त्यांची विभागणी होत असते. तर तो एक तिथं एक फॅक्टर असणार आहे. शिवाय मुस्लिम मतदार आहेत, कोंड्याचा भाग जो आहे तिथं काय भागामध्ये. त्यामुळे इथं जर पाहिलं तर दिसत असले तिन्ही उमेदवार जरी स्ट्रॉंग, तरी लढत ही दोन्ही राष्ट्रवादीचे दिसते. मनसेचे बाबर हे मतं घेतील, पण त्याचा कितपत इतका प्रभाव किंवा काय निर्णय असं होणार नाही. ह्या दोघांमध्ये अगदी अटीतटीची जी आहे ती लढत होण्याची शक्यता आहे. सर, आता अगदी एक शेवटचा प्रश्न, की मनसेचा जो फॅक्टर आहे, मनसेने 4 उमेदवार दिले, ज्यामध्ये 3 उमेदवारांची लढत भाजपाच्या उमेदवाराशी आणि एका उमेदवाराची लढत ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराशी होती. मनसेच्या उमेदवारामुळं महायुतीला फायदा होईल अशी कुठेतरी स्थिती किंवा तशी चर्चा वर्तवली जाते. तुमचं याबाबतचं आकलन किंवा ॲनालिसिस काय? मनसेने जी उमेदवारी दिलेली आहे ना, तर त्याचं जर आपण पाहिलं तर ते महायुतीला होते तिथं कोथरूडमध्ये फार दिसेल. किशोर शिंदे जे मतं घेणार आहेत, ते मतदान जे आहे ते थोडंसं काय म्हणतात की मोकाटे यांचंच मतं घेणार. कारण ते परत
म्हणजे शिंदे हे मुकाट्यांचेच कार्यकर्ते एकेकाळी होते, त्यामुळे ते परत एकत्र ते असल्यामुळे त्यांचे विभागणी होणार आहे, त्याचा फायदा पाटलांना होताना दिसेल. ती स्थिती काँग्रेसमध्ये तशी म्हणजे ह्याच्यामध्ये कसब्यात नसेल. कसब्यात तिथं फटका थोडा दंगेकरांना बसेल, कारण ते त्यांच्याबरोबरचे आहेत. पण त्यांचं मतं किती घेतील याविषयी शंका आहे, कारण तेवढं त्यांचं काय प्रभुत्व किंवा त्या मतदारसंघावरती नाही, त्यामुळे तिथं फटका फारसा होत नाही. तेच खडकवासल्यामध्ये गेलं तर वांजळे तर तिथं विरुद्ध, तिथं मतविभागणी किंवा महायुतीला फायदा होईल अशी स्थिती नाही, तेच प्रमुख लढतीमध्ये असतील की काय अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे तिथं वेगळं परिस्थिती, तिथं महायुतीला फायदा होण्यापेक्षा महायुतीचीच त्यांची लढत असणार आहे. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे हडपसरमध्ये त्याचा फायदा नकळत का होईना महायुतीलाच होणार, कारण तो मुस्लिम मतदार आहे, तो कोण घेणार, कारण बाबरांचा त्यांच्याशी जास्त संपर्क आहे, तर ती मतं त्यांनी घेतली, त्याचा नकळत फायदा महायुतीचे म्हणजे ते तुपेंना होता दिसेल. तर एकंदरीत हे आहे, फक्त खडकवासला सोडता बाकी ठिकाणी महायुतीला कसब्यात पण फारसं नाही मिळणार, तर 2 ठिकाणी त्यांना मनसेचा फायदा होईल महायुतीला, असं चित्र एकंदरीत दिसतंय. खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी इतकं विस्ताराने बोललात. पुण्यातील 8 मतदारसंघांचं सखोल विश्लेषण जे आहे ते आपण टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. उद्या नव्या भागात नव्या राजकीय विश्लेषक समीक्षकांसह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. कॅमेरा पर्सन हर्षद मुजुमदारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सिरिच, proudly Indian. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.